ब्रॉट टू यू बाय विगार्ड। खूप बजेट अजून याच्यावर आलं नाही तरी पण योजना ज्या आहेत त्याबद्दलची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे। काय नेमकं आपण हक्कभंगासाठी प्रस्ताव ठेवलेला आहे, काय नेमकं? नाही, असं आहे की अंतरिम बजेट सुरू असताना त्याला सभागृहाची मान्यता झाल्यानंतर बहुमताने सभागृहाने त्या मागण्यांना पूर्वी मान्यता दिली किंवा त्याला बहुमताने मंजूर केले। मंजुरीनंतर त्याचा विनियोजन बिलाला मान्यता मिळते। विनियोजन बिल झाल्यानंतर राज्यपालाची मंजुरी मिळाल्यानंतर त्या बजेटवर GR काढता येतो। मुख्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये चर्चा करायची, घोषणा करायचा अधिकार आहे, परंतु GR काढणं हा हक्कभंग आहे। तसा GRच मुळात काढता येत नाही। आता महिलावरील महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक महिलावर अत्याचार झालेलं राज्य आहे। महिलावरील अत्याचाराची ज्या घटना महाराष्ट्रात घडल्यात आणि जेवढ्या महिलांचं शोषण झालं, महिलांवर अत्याचार झाला, ते महाराष्ट्र हा आता 1 नंबरवर पोहोचला आहे। एवढी वाईट अवस्था झालेली आहे। दुसरीकडे या सर्व परिस्थितीमध्ये की तुम्ही निवडणुकीच्या आता 2 महिन्यांमध्ये निवडणूक आहे, 60 दिवस बाकी आहेत। या 60 दिवसामध्ये GR जो काढला, GRची अटी शर्ती घातल्यात। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। त्यातून महिलांना फार काही पदरात पडेल असं वाटत नाही। याच्यामध्ये संजय गांधी निराधारच्या महिला बसू शकत नाही, श्रावण बाळचे कुटुंब बसू शकत नाहीत, कारण 1,500 त्यांचा दर महिन्याला 1,500 रुपये त्यांचा आता मानधन झालेला आहे। यामध्ये 5 एकरची अट घातली, ती मराठवाड्यातील जे लँड होल्डिंग खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना त्याचा काही उपयोग होणार नाही। ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मला तिकडे जायचं नाही, परंतु एक सांगतो की सभागृह सुरू असताना महिलांच्या ही सगळी श्रेयवादाची लढाई मला त्या ठिकाणी दिसली, कुरघोडी दिसली। म्हणजेच या योजनेचं श्रेय वित्तमंत्र्यांनी ती घोषणा केली, वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये बजेटमध्ये ते आलंय, त्याचं श्रेय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये GR वाचून दाखवला विषय नसताना। त्यामध्ये तो GR अध्यक्षांनी सुद्धा त्या GR वाचून सभागृहापुढे ठेवला। ज्याला परवानगीच नाही, ज्याला लेखाशीर्ष नाही, लेखाशीर्ष जुना वापरला गेला तो म्हणजे मागच्या वेळचा, नव्यानं लेखाशीर्ष तयार व्हायला पाहिजेत नवीन योजनेसाठी। जुन्या लेखाशीर्षावर पैसे नाहीत आणि 4,500 कोटी रुपये दर महिन्याला हे जे काही लागणार असा अंदाज दर्शवला जातो। त्या अटी आणि शर्ती पाहिल्या तर महिलांनी समस्त महिलांचा अपमानच केला असं म्हणता येईल, कारण 15 ते 20% महिलांच्या पलीकडे या निकषात या GR नुसार त्या महिला येऊ शकत नाही। मग कसली लेक लाडकी योजना? महिलांना आपण मदत करायचे, भाषण करायचं, भूमिका सांगायची आणि प्रत्यक्ष मात्र त्या महिलांचा अपमान करायचा, हे यामागचा हेतू आहे। म्हणून हा हक्कभंग होतो। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तो हक्कभंग मी मांडलाय, मी सांगितलाय आणि मी हक्कभंगाची नोटीस देतोय, मांडणार आहे आणि त्यावर काय निर्णय पुढचा होईल। याही पलीकडे तीर्थक्षेत्राच्या संदर्भात बजेट झाला, वित्तमंत्र्यांनी ती योजना नाकारली का घेतली नाही बजेटमध्ये? नंतर वेळेवर त्यांच्या आमदारांनी लक्षवेधी आणायची आणि लक्षवेधीवर मुख्यमंत्र्याला घोषणा करावं लागतं। याचाच अर्थ हे कुरघोडीचं राजकारण, आपसातल्या कुठेतरी यांच्यामध्ये आता प्रचंड अशी मतभेद आणि दरी वाढते आहे लोकसभेनंतर, आणि पराजय सगळ्यांच्या नजरेपुढे दिसत असल्यामुळे हे अपयशाची जबाबदारी कोणाची यावरून खापर फोडण्याचं कामही जोरात सुरू आहे। म्हणूनच आज तीर्थक्षेत्राची जोरदार घोषणा ही या राज्याच्या वित्तमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणारी आहे असं मी मानतो। कारण मुख्यमंत्र्यांना जरी तो अधिकार असला तरी ते वित्तमंत्र्यांच्या बजेटमध्ये वित्तमंत्र्यांनी बजेट मांडताना का घोषणा केली नाही तीर्थक्षेत्रांचा यात्रा दर्शनाचा?
हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आहे. तुमच्या आक्षेपावर शंभूराज देसाई उत्तर देताना म्हणतात की मंत्रिमंडळ बैठकीत आधीच घेतलेल्या निर्णयावर शासनादेश काढला आणि आपली जुनी पद्धत नाही त्यांना समजत नाही. ते काही त्यांचा अभ्यास कच्चा आहे त्या शंभूराजांचा. मुख्यमंत्र्याला घोषणा करता येतं, कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येतं, पण बजेट सुरू असताना बजेटमध्ये आलेला विषय ती जोपर्यंत बजेटला मान्यता मिळत नाही किंवा मंजुरी मिळत नाही सभागृहाची, तोपर्यंत ते GR काढता येत नाही. घोषणा करणं, कॅबिनेटचा निर्णय घेणं इथपर्यंत समजू शकतो. सर, तीर्थक्षेत्र योजना काढली, पण 60 वर्षाच्या वरील वयोवृद्धांच्या मतांवरती डोळा आहे का असं मला वाटतं? नाही, ते कुणावरही डोळा ठेवले तरी महाराष्ट्राच्या जनतेने यांना डोळा मारण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं आता काही केलं तरी काय होत नाही. खोदा पहाड निकला चुवा असंच होणार आहे. त्यामध्ये फार काही हे नाही, कारण 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली. हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे. जे त्रिकूट आत्ता सत्तेमध्ये आलेत, केवळ सत्ता आणि सत्तेतून संपत्ती, टेंडरबाजी, कमिशनबाजी हे महाराष्ट्र बघताय. त्यामुळं तुमच्याकडे पैसे नाहीत, तिजोरीत खडखडाट आहे, उद्या कर्मचाऱ्याला द्यायला पगार नाहीत आणि योजनांचा पाऊस पाडलात, म्हणजे आवाळ फाडला आणि ठिगोरं लावायला चाललात, तर तुम्ही ते दिसते आहे महाराष्ट्राला. त्यामुळे याच्यातून काही फारसं काही होणार नाही, हा मी या ठिकाणी सांगतो. राजकीय प्रश्न तुम्हाला एक विचारायचा आहे. शरद पवार यांना महाविकास आघाडीचा चेहरा कोण असेल मुख्यमंत्री पदाचा, त्यावर विचारणा केली. ते म्हणाले की महाविकास आघाडी हीच आमचा सामुदायिक चेहरा आहे. यावर काँग्रेसची नेमकी भूमिका? अगदी बरोबर आहे. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे, ते म्हणतायत, त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. एक विषय राहिला होता RTOचा. आज मी सभागृहामध्ये मांडलो. अंधेरी RTOमध्ये 54 अधिकारी काम करतात. मागच्या वेळेस 1,04,000 ड्रायव्हिंग लायसन्स दिले गेले आणि या ड्रायव्हिंग लायसन्समधून कुठली टेस्ट घेतली नाही. मोटारसायकलची टेस्ट घेतली आणि 4 व्हीलरचा यांना परवाना दिला आणि 4 व्हीलरचं घेतलंय आणि त्यातून क्रेन बस चालवण्याचा त्यांना लायसन्स दिला. अशा पद्धतीनं जवळपास 76,000 लायसन्स हे बोगस लायसन्स चुकीच्या पद्धतीनं प्रत्येकाकडून 10,000 20,000 रुपये घेऊन हे लायसन्स दिले गेले आणि यातून 1,200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात 54% ॲक्सिडेंट हे 2 व्हीलर आणि 3 व्हीलरनी होतात आणि अशा स्थितीमध्ये साधारणतः 15,000 लोकांचा जीव दरवर्षाला जातो आणि या स्थितीमध्ये अशा प्रकारची बोगसगिरी RTOनी करावी आणि 1,200 कोटी रुपये कमवण्याच्या ईर्षेपोटी लाखो लोकांचा जीव टांगणीला ठेवावा हे अत्यंत दुर्दैवी आहे. यावर कारवाई व्हावी, याची चौकशी व्हावी अशी मागणी मी केलेली आहे आणि नक्कीच हे या संदर्भात आमचा पाठपुरावा राहील. महाराष्ट्रातला RTOमध्ये असलेला भ्रष्टाचार जो आहे तो फार प्रचंड मोठा आहे. त्यातून हजारो लोकांचा ॲक्सिडेंटमध्ये जीव जातो आहे. या चुकीच्या पद्धतीमुळे जातो आहे, आता आमचं मत झालेलं आहे आणि याची चौकशी झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. रुग्णवाहिका न मिळाल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला आणि रिक्त पदं जी आहेत ती अगदी हजारोंच्या संख्येनं आरोग्य विभागातली रिक्त पदं तिथं शिल्लक आहेत. तुम्ही पाहणी देखील केली होती, आज तो मुद्दा मांडला. बघा, आर्यन तलांडी नावाचा अहेरी तालुक्यातील दुर्गम भागातील 4 वर्षीय मुलगा त्याचा तो मृत्यू झालेला आहे. मुलाला रेफर करायचं होतं, त्यावेळेस डॉक्टरांनी काळजी घ्यायला पाहिजे की रुग्णवाहिका आहे की नाही. रुग्णवाहिका होती तर डॉक्टर नव्हता, त्यामध्ये विलंब झाला आणि तो जिल्हा रुग्णालयापर्यंत मुलगा येऊ शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. दुर्दैवी घटना झाली. मला एवढं सांगायचं की गडचिरोलीसारखा दुर्गम जिल्हा, नक्षलवादी जिल्हा, आदिवासी जिल्हा आहे, बहुल जिल्हा आहे, रिमोट सगळा एरिया आहे, या जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा बळकट असायला पाहिजे. 70% जागा रिक्त ठेवल्यामुळं ड्रायव्हर 4 जागांची ड्रायव्हरची गरज असताना 1 ड्रायव्हर काम करतो. तिथे पूर्ण पॅरामेडिकल्स पूर्ण स्टाफ कमी आहे, कुठल्याही व्यवस्था तिकडे नाही, डॉक्टरांची संख्या कमी आहे. म्हणजे 70% जागा रिक्त ठेवून हे कुणाच्या भरोशावर हे सगळं आरोग्याची काळजी तुम्ही सगळी घेणार आहात. त्यामुळं हा विषय इतका गंभीर होता की 4 वर्षीय मुलाचा जीव वाचवू शकलो असतो जर तिथे जागा भरले असते, तिथे जर बरोबर आपला ड्रायव्हर वेळेवर उपलब्ध असता, रुग्णवाहिका जर वेळेवर आली असती तर ते वाचवू शकलो असतो. पण दुर्दैवानं गडचिरोली जिल्ह्यात अशा वेळेवरच्या मदती नसल्यामुळे
हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो, त्यात आदिवासी लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची संख्या दिवसेंदिवस घटत आहे लोकसंख्या, त्याला हे सुद्धा एक कारण आहे, म्हणून सरकारचं लक्ष मी वेधलं होतं। देखिए ये हक्कभंग सीएम द्वारा हुआ है, हमारे सदन का हक्कभंग किया है, हम हक्कभंग उसमें लगाएंगे। कोई भी बजट शुरू होते वक्त किसी भी योजना के बारे में कैबिनेट का आप निर्णय ले सकते हैं, पर जीआर नहीं निकाल सकते। जीआर निकालना बोले तो ये हक्कभंग होता है, क्योंकि सदन में जो बजट रखा गया उसमें जो योजनाएं घोषित हुई, डिक्लेयर हुई, उस योजना के बारे में जब तक सदन की मान्यता नहीं होती है, विनियोजन जो बिल होता है हमारा उसको मान्यता नहीं होती है, गवर्नर की साइन नहीं होती है, तब तक कोई योजना इम्प्लीमेंट नहीं होती है। फिर भी अधिकार का हनन करके हमारे सभागृह का मुख्यमंत्री जी ने ये जो घोषणा की वो निश्चित रूप से हक्कभंग होता है और हम हक्कभंग रखने वाले हैं और नेक्स्ट वीक में ये हक्कभंग की नोटिस हम देने वाले हैं। सर, तुम्ही बुलडोजर कारवाईवर सुद्धा आता सभागृहात मुद्दा मांडला। सीएम ठासून बोलतात की आम्ही बुलडोजर कारवाई सगळीकडे केलेली आणि सगळीकडे करतच राहलो, कसं एकंदरीत काय नेमकं तुमचं मत? करू द्या, बुलडोजर बाबाचं काय झालं यूपीमध्ये? बुलडोजर बाबाची गती जी झाली ना यूपीमध्ये लोकसभेत, तर विधानसभेमध्ये स्वतःला बुलडोजर म्हणाल तर लोक तुमच्या अंगावर मतदान रूपी बुलडोजर चालवतील आणि मातीत मिसळतील, हेही लक्षात घ्या। हे जे सत्तेसाठी काही बोलण्याचं जे गोष्टी आहेत, आज 600 कुटुंबाला तुम्ही पवईमध्ये ते मागासवर्गीय कुटुंबाला 30 वर्षापासून ते कुटुंब राहत आहेत, लहान लहान मुलं आहेत, गर्भवती स्त्रिया होत्या, बेदम मारहाण करताय, माणुसकी विसरून कशासाठी? एका बिल्डरचा डेव्हलपरचा फायदा करायसाठी 5000 कोटीचा, त्यातला वाटा यांना किती मिळाला? कुणाचे आदेश होते? आणि हे पोलीस जाऊन बीएमसीचे अधिकारी जाऊन नियमबाह्यरित्या काम करून जागा खाली करून देतात। हे जे चाललंय, आणि तेही पावसाळ्यात कुठली जागा कुठलंही घर अतिक्रमण काढू नये असा गव्हर्नमेंटचा आदेश आहे आणि सरकारनेच निर्णय घेतला की 2018 नंतरच्या झोपड्या त्यांना हलवलं जाणार नाही, ते काढल्या जाणार नाही, त्याचं संरक्षण केलं जाईल। मग कायदा काय आहे? कायदा धाब्यावर बसवून जर सत्तेची मस्ती दाखवत असाल तर मग तुम्हाला जनता माफ कशी करेल? थँक्यू। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।